हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आम्ही निघालो होतो जावा साड्यांच्या खरेदीसाठी। तर माझ्या जाऊबाईंच्या भावाचं लग्न आहे, तर त्यांच्यासाठी साड्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही आज निघालो होतो। तर मी घरातली सगळी कामं आवरली, 4 वाजेपर्यंत त्यांची वाट बघितली। दोन्ही मुलांना झोपवलं, युगला आणि सावीला, कारण साड्या खरेदी करायचं म्हटलं की मुलांचं तिथं काम नाही, खूप जास्त गोंधळ घालतात, काही बघू पण देत नाहीत, म्हणून दोघांनाही झोपवलं आणि आम्ही दोघेच गेलो। त्याच्यानंतर इथं आम्ही अगोदर वरच्या सेक्शनमध्ये गेलो होतो, जिथं की ते ब्राईडसाठी ओढणी बघायची होती आम्हाला। तर तिला आम्ही व्हिडिओ कॉलवरती वेगळ्या ओढण्या दाखवल्या आणि खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत। पूर्वी काय एवढं ह्याचं नव्हतं, म्हणजे एवढ्या काही व्हरायटी पण नसायच्या आणि एवढं हे पण नसायचं, क्रिएटिव्हिटी पण नसायच्या पहिल्या वेळेला। तर पण आता खूप छान छान सगळं आलेलं आहे। ही सुद्धा ओढणी बघा तुम्ही, किती सुंदर आहे, आम्ही लावून बघितली तिथं। तर इथं जी आपण हेअरस्टाईल वगैरे करतो ना, तिथं पूर्ण भरलेली आहे डिझाईन आणि साईडला पूर्ण असे वेल आहेत। खूप छान दिसत होतं ते, म्हणजे वेलासारखंच होतं ते, रेषा पूर्ण भरगच्च ओढणी होती, सुंदर होती। तर आम्ही तिला तिच्या साडीला मॅचिंग होईन अशी पिंक कलरची तिच्यासाठी एक ओढणी घेतली आणि तिला फोटो वगैरे पाठवले। आणि प्रत्येक कलरमध्ये इथं अवेलेबल होत्या ओढण्या, तुम्ही बघत असाल समोर, चिंतामणी, चॉकलेटी, गोल्डन, पिंक। त्यानंतर शेलासुद्धा होता इथं, जे की सप्तपदीला नऊवारी घालतो आपण तेव्हा तो शेला वापरतो ना, तर त्याच्यासाठी शेलेसुद्धा होते, फेटे होते। आणि तुम्हाला बघून कळालंच असेल की आम्ही मूळचंदमध्ये गेलो होतो। त्यानंतर मग आम्ही गेलो साडी सेक्शनला, तिथं आम्ही 2-3 साड्या घेतल्या। आणि ही जी साडी होती ना, ती मला खूप जास्त आवडली होती। हँडवर्क केलेलं होतं, पूर्ण वर्क होतं साडीवरती आणि इतकं सुंदर वाटत होती ना, पण किंमत ऐकूनच थोडं शांत झालो। 9,110 रुपयांची ही साडी होती, पण मला खूप जास्त आवडली होती। कलर पण खूप छान होता, त्याच्यावरचं वर्क पण खूप छान होतं। त्याच्यानंतर मग आम्ही ह्या 3-4 साड्या सिलेक्ट केल्या, तिला ज्या रिलेटिव्हला घ्यायच्या होत्या त्यांच्यासाठी त्या घेतल्या। आणि मग त्याच्यानंतर निघालो घरी, कारण खूप उशीर झाला होता, दोन्ही मुलं घरी होती, कारण युगला फुटबॉलला सोडायला जायचं होतं ह्यांना। त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये की मी ते बांदेकर बंधूंचे जे मसाले आणले होते चिकनसाठीचे आणि कोकम आणलं होतं। तर मला त्याच्यासाठी आज चिकनची भाजी करायची होती, कारण गावावरून आल्यापासून आम्ही नॉनव्हेज बनवलंच नव्हतं, कारण तुळशीचं लग्न, एकादश, परत पौर्णिमा होती, त्यानंतर गुरुवार, असं काही ना काही उपासाचे दिवस आले, त्याच्यामुळे मी बनवलंच नाही। तर मग आज म्हटलं बनवून घेऊया आणि हे मसाल्याची टेस्ट पण बघू कशी येते। त्याच्यानंतर मग इथं जे नॉर्मल रेग्युलर जी आपली प्रोसेस असते ती करून घेतली आणि तेल वगैरे टाकलं कढईमध्ये। त्याच्यानंतर ग्रेव्ही टाकली आणि ग्रेव्ही टाकल्यानंतर आपल्याला घरगुती मसाला आपला आहे ना, तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तो मसाला घ्यायचा आहे। 2 चमचे जर आपण घरचा मसाला वापरत असू ना, तर तोही सुद्धा 2 चमचे घ्यायचा आहे। जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर स्पायसी यूज करू शकता किंवा 1 चमचा एक्स्ट्रा वाढवू शकता। आणि आम्हाला जास्त तिखट नाही आवडत, म्हणून मग मी जे घरचं आमचं तिखट असतं ना, ते 1 चमचाच वापरते आणि हे फक्त थोडं जास्त घेतलं होतं, कारण म्हटलं कलर ह्याचा असा लालसर होता, तर म्हटलं तरीसाठी म्हणून मी थोडं जास्त वापरलं। आणि त्यामध्ये सुहानाची चिकन मसाल्याची एक पॅक वापरलं, जे 5 रुपयेवालं असतं ना, ते एक चिकन मसाल्याचं पॅक वापरलं सुहानाचं। ह्यामध्ये दोन्ही मिक्स केले मसाले आणि तेलामध्ये टाकून छान असं परतून घेतलं ते सगळं परतल्यानंतर मग त्याला छान असं तेल सुटलं होतं, तुम्ही बघू शकता। आणि त्यामध्ये नंतर आपल्याला थोडंसं सूप टाकून ते पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे हलवून, आणि जेणेकरून गरम पाणी वापरत जावा भाज्यांना, जेणेकरून पटकन उकळी येते भाजीला आणि मसालासुद्धा पटकन छान शिजतो किंवा तयार होतो। म्हणून जेवढ्या नॉनव्हेजच्या भाज्यांना तुम्ही गरम पाणी टाकाल ना, तेवढं चांगलं असतं। त्यानंतर मग इथं दुसरीकडे गरम पाणी करायला ठेवलं। तर तुम्ही बघू शकता, हे जेव्हा तुम्ही कोकणात जाईल ना, तेव्हा तुम्ही नक्की ह्या मसाल्याचं पॅकेट घेऊन या। तर नक्की तुम्ही हा मसाला घेऊन या, कारण मला असं ते कलरवरून वगैरे तर खूप छान वाटत होतं आणि त्याचा वाससुद्धा एवढा सुंदर येत होता ना, तर एकदम कोकणामध्ये जी आपण भाजी खातो ना चिकन मटणाची, सेम तसा त्याचा वास येत होता। आणि टेस्ट पण खूप, बघू आता कशी होती ती, अजून तर काही खाल्लं नाही आहे। तर छान असं ह्याच्यामध्ये परतून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आणि छान अशी त्याला उकळी फुटून घेतली 5 मिनटं। जास्त पातळ भाजी पण नाही छान लागत चपातीबरोबर, जर भाकरी असेल ना तरच छान लागते, आणि चपाती असेल तर ते ग्रेव्हीसोबतच छान लागतं, त्यामुळे मी जास्त बनवलं नाही। आणि चतुर्थी असल्यामुळं जास्त नॉनव्हेज नाही बनवलं, म्हणजे जास्त रस्सा वगैरे नाही बनवला। जर उपवास नसला तर चिकनची, नॉनव्हेजची भाजी आपल्याला दुसऱ्या दिवशी चालते इतर भाज्यांपेक्षा। आणि इथं मग छान असं मी गरम पाणी टाकून घेतलं, त्यानंतर कुकरला भात लावला आणि जी काही स्वयंपाकाची भांडी होती ती सगळी भांडी मी घासून घेतली, कारण मला जास्त असं भांड्यांचा ढिगारा पसरवायला नाही आवडत। पटपट म्हणजे जेवढी पडतील तेवढी भांडी पटकन घासून घ्यायची तेवढी, कारण किचन पण क्लीन दिसतं आणि घाई पण होत नाही। असं वेळ तर आपली तेवढी पडलेली भांडी पटकन घासून घ्यायची, त्यामुळे जेवणानंतरची भांडी आपल्याला जास्त घासावी लागत नाहीत, मोजकीच भांडी पडतात। आणि
मी इथं मग भात लावल्यानंतर सगळी भांडे घासून घेतली. आणि आपला चॅनल जर तुम्हाला लवकरात लवकर मॉनिटाईज व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जे माझे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहितीच असेल की मी हा चॅनल किती दिवसापासून यूज करते आहे, पण तरीसुद्धा माझा अजून वॉच टाईम कंप्लीट झालेला नाही आहे. त्यामुळे माझी कधी कधी एनर्जी डाऊन होते की जाऊ दे मरू दे नकोच बनवायला. पण पुन्हा असं वाटतं की चला आहे तर आपण घरच्या घरी हे सुद्धा करू शकतो, म्हणून मी पुन्हा स्टार्ट केले. आणि डेली जरी नाही टाकणं झाले तरी 2-3 दिवसातून एकदा मी टाकतेच व्हिडिओ. कारण मला मुलांमुळे शूट होत नाही, घरची कामं, पूजा वगैरे जे असतात वेगळे वेगळे सण, त्याच्यामुळं मग मला होत नाही ते. तरी पण मी त्यातून सुद्धा प्रयत्न करते टाकायचं. आणि मग तुम्ही बघा पुढं कंटिन्यू भाजी आपली कशी झाली आहे त्याची टेस्ट मी तुम्हाला नक्की सांगते. तर मला पर्सनली ही भाजी खूप आवडली होती, कारण ह्यातले मसाले बिलकुल जास्त स्पायसी नव्हते. आणि युगने सुद्धा खाल्ली होती, मला खूप छान वाटली ह्याची टेस्ट. तर तुम्ही नक्की ट्राय करा हा मसाला. जर इथं मसाल्यांचं कुठं दुकान असेल आणि जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बांदेकर बंधूंचे मसाले. आणि नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. तर असं आजचा जेवणाचा मेनू होता. आणि अचानक जेवण करताना माझ्या लक्षात आलं की उद्या चतुर्थी आहे, तर आपण त्याच्यासाठी फुलंच आणलेले नाही आहेत पूजेला. तर मग मी म्हटलं चला जेवण केल्यानंतर ना आपण जाऊन येऊया बाहेरून, कारण आज लवकर आवरलं होतं आणि मी आज विसरले होते की उद्या चतुर्थीसाठी आपल्याकडे फुलं नाही आहेत. तर त्याच्यासाठी जेवण केल्यानंतर आम्ही पुन्हा मार्केटला गेलो आणि छान अशी फुलंसुद्धा घेऊन आलो. ते सुद्धा भांडे वगैरे सगळं क्लीन करून मग आम्ही गेलो सगळं आवरल्यानंतर ना. तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जे मी फुलं आज आणायला गेले होते ना तिथं मार्केटमध्ये, त्यांना मी जे मागितलं ना ते चायनीज कोथिंबीर जे आपण डेकोरेशनसाठी यूज करतो ना, ग्रीन कलरचं कोथिंबीरसारखे असतं, ते त्यांना माहीतच नव्हतं की हे कशासाठी यूज करतात. म्हणजे त्यांच्याकडे हारसुद्धा विकायला होते, पण जो ते माणूस बसला होता ना त्यांचा, म्हणजे जो कोण कामगार असेल तो, त्याला ते माहीतच नव्हतं की हे कशासाठी यूज करतात. तो मला बोलला की एकच गड्डी राहिली आहे आणि तुम्हाला ते भाजीत टाकायचं आहे का. तर मी म्हटलं हा असं काय बोलायला लागला आहे माझ्याशी, म्हणून मी ते दुसऱ्या काकांना विचारलं कितीला, तर ते मला म्हटले 50 रुपयांना. मी म्हटलं ठीक आहे नको मग म्हटलं, कारण जरा कमी स्वस्तात भेटतं ना ते. तर ते बोलले की ठीक आहे घ्या 20 रुपयाला. मग मी 20 रुपयाला घेतलं. तर ते दादा मला त्या काकांना ओरडायला लागले की तुम्ही एवढ्या स्वस्तात कशाला दिलं, त्यांना भाजीसाठी वापरायचं होतं. तर बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे वाटतं की हे डेकोरेशनसाठी वापरतात. राहिलेली स्टोरी मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग